नमस्कार मित्रांनो, मी गणेश मैनकर आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतोय। आज आपण विषय गणित इयत्ता 6वी प्रकरण 3 पूर्णांक संख्या याविषयीचा व्हिडिओ पाहणार आहोत। यापूर्वीचे आपण 6 व्हिडिओ पाहिले आहेत आणि यामध्ये प्रकरण पहिला आणि दुसरा आपण पूर्ण केलेला आहे। आज आपण इयत्ता 6वीचं 3रं प्रकरण म्हणजे पूर्णांक संख्या घेतोय। आता ही पूर्णांक संख्या शिकण्यापूर्वी आपल्याला या पूर्वीच्या इयत्तेत आपण संख्याविषयी काय काय शिकलो ते जाणून घ्यायचे। तुम्हाला गेल्या इयत्तेत तुम्ही शिकलात आहात की पूर्वीचे लोक आपल्याकडील विविध वस्तू मोजत होते। म्हणजे आपल्याकडे किती बैल आहेत, आपल्या रानामध्ये किती पोती धान्य झालं वगैरे वगैरे, किंवा किती मेंढ्या आहेत, अशा वेगवेगळ्या गरजा लागल्या। त्यांना वेगवेगळ्या वस्तू मोजण्यासाठी संख्यांची गरज भासू लागली आणि या निसर्गातील वस्तू मोजण्याच्या गरजेतूनच संख्यांची निर्मिती झाली। आणि मग आपल्याला जर मोजायला सांगितलं, विविध वस्तू मोजायला लागल्या, तर आपण त्या वस्तू मोजू शकतो। उदाहरणार्थ 1 वस्तू आहेत, किंवा 2 आहेत, 3 आहेत, 4 आहेत, किंवा 500 आहेत, किंवा 1000 संख्या आहेत, किंवा 28,413 आहेत, किंवा 1,00,000 आहेत। अशा विविध संख्या आपण मोजू। आकाशातल्या जर आपल्याला तारे मोजायला सांगितले, किंवा समुद्र किनाऱ्यावर पसरलेली रेती आहे, त्यातले त्या रेतीचे कण जर मोजायला सांगितले, तर ते जर आपण मोजायला लागलो तर ते आपण मोजत राहिलो तरी ते संपणार नाहीत। का संपणार? कारण ते असंख्य आहेत, ते आपण सहसा मोजू शकणार नाही। त्यामुळं या अशा मोज संख्यांना आपण काय नाव दिलं होतं गेल्या इयत्तेत? तर नैसर्गिक संख्या। मग ह्या ज्या संख्या आहेत पहिल्या, त्या काय आहेत? नैसर्गिक संख्या। आता या नैसर्गिक संख्यांनाच आपण इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर्स म्हणतो। कॅपिटल एन ने आपण या संख्या दाखवतो। या संख्या यातली लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? तर 1 आहे। आणि मोठ्यात मोठी जर संख्या सांगायचं म्हटलं तर ती संख्या आपल्याला सांगता येत नाही, कारण या 1, 2, 3, 4 लाख, 10 लाख, 20 लाख, 30 लाख असं तुम्ही अब्जावधी जर पुढे मोजत गेला तर त्या संख्या संपत नाहीत। म्हणून या मोज संख्या आहेत ती लहानात लहान संख्या आपल्याला सांगता येते, ती किती आहे? 1, पण मोठ्यात मोठी सांगता येत नाही। गेल्या इयत्तेमध्ये तुम्ही नैसर्गिक संख्यांची बेरीज शिकलेला आहात, वजाबाकी शिकलेला आहात। परंतु जर तुम्हाला एखादं उदाहरण सांगितलं की समजा 5 - 5 बरोबर किती, मला याचं उत्तर माहिती आहे, 5 मधून 5 गेले म्हणजे काहीच शिल्लक राहिले। मग काहीच शिल्लक राहिले नाही म्हणजे ते कसं दाखवायचं? तर ते आपण कशाने दाखवू शकतो? शून्यानं। मग त्यावरून ही शून्याची निर्मिती झाली। परंतु यात तुम्हाला कुठं शून्य दिसतोय का सुरुवातीला? याच्यात पहिली संख्या तर किती आहे? 1, शून्य नाहीये। मग जर शून्य घेऊन पुन्हा आपण ह्या सर्व संख्या घेतल्या तर तो नवीन एक संख्याचा संच तयार होतो, आणि त्या संख्या संचाला आपण पाहिलाय काय म्हणतो? पूर्ण संख्या म्हणतो। म्हणजे संख्येचा दुसरा प्रकार काय आहे? पूर्ण संख्या। पूर्ण संख्यामध्ये सर्वात लहान संख्या जी आहे ती कोणती आहे? 0 आहे। त्यानंतर 1, 2, 3 ते तुम्हाला जिथपर्यंत मोजता येते नैसर्गिक संख्याप्रमाणे त्या अनंत संख्या, अनंत म्हणजे जे आपल्याला मोजू शकत नाही इतक्या संख्या। नैसर्गिक संख्या झाल्या, पूर्ण संख्या झाल्या, या 2 संख्यांचा प्रकार तुम्ही यापूर्वीच्या इयत्तांमध्ये शिकलेला आहात। आता परंतु बऱ्याचशा काही संख्या अशा आहेत की इथं आपण शिकलेलो नाहीत परंतु व्यवहारामध्ये वापरतो। अशा कोणत्या संख्या आहेत बघा? तुम्ही कधी कधी बातम्या पाहता किंवा पेपरला वाचलं असेल की श्रीनगरचं तापमान हिवाळ्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ते सांगतात -2°C आहे किंवा -3°C आहे। तुम्ही हे अंक पाहिले असतील बघा, -2°C किंवा -8°C। या संख्यांच्या मागे हे चिन्ह लागलंय बघा, कोणतं? वजा। किंवा तुम्हाला आता 3 पेक्षा लहान कोण आहे विचारलं, तुम्ही 2 सांगचाल, 2 पेक्षा लहान कोण आहे तर 1 सांगचाल, पण 1 पेक्षा लहान विचारलं तर 0 सांगचाल। पण 0 पेक्षा लहान कोण आहे म्हटलं तर तुम्हाला सांगता येतंय का? मग 0 पेक्षा पण काही लहान संख्या असतात, मग त्यात कोणत्या, त्या कशा दाखवायच्या, तर ते तुम्हाला माहित पाहिजे। किंवा तुम्ही लिफ्ट मध्ये वगैरे शहरामध्ये गेला तर बसला असाल, लिफ्ट मध्ये मोठमोठे जे टावर असतात किंवा बहुमजली इमारती असतात, त्यामध्ये एक तळमजला असतो, त्याला आपण ग्राउंड फ्लोअर म्हणतो। आणि जर लिफ्ट मध्ये तुम्ही पाहिलं तर त्याचा क्रमांक किती असतो? 0। त्याच्यानंतर पहिल्या मजल्याचा असतो 1। अशा पद्धतीनं, आणि तळमजल्याच्या पण खाली काही वेळा 1-2 मजले असतात, आणि मग त्यांचे जर तुम्ही लिफ्टवर बटनावर चिन्ह पाहिले तर त्यामध्ये अशी चिन्ह असतात बघा,
इथे 5वा मजला, 4था मजला, 3रा मजला, दुसरा, पहिला, त्यानंतर या पद्धतीनं 0 आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं दाखवलं असतं -1 आणि -2 अशी लिफ्टवर तुम्हाला ती चिन्ह दाखवली असतात. मग हे तुम्हाला अशा संख्यांना काय म्हणायचं, तर अशा संख्या ज्या आहेत की ज्यांच्या मागं ऋण चिन्ह दाखवलंय, मग हे अशा चिन्हांच्या संख्या ज्या असतात त्यांना तुम्ही काय म्हणतात, ऋण संख्या म्हणतो. आणि ह्यांच्या समोर चिन्हच नाही, चिन्ह नाही म्हणजे त्या धन संख्या आहेत. किंवा तुम्ही हे जर संख्या जर अशा लिहिला -1, -2 तरी सुद्धा चालतंय. मग आपण नैसर्गिक संख्या म्हणजे बघितलं मोज संख्या आहेत 1 ते अनंत आहेत. पूर्ण संख्या म्हणजे बघितलं 0 ते 1, 2, 3 ते अनंत आहेत. परंतु हा जो वेगळा प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय की ज्या आपण संख्या आतापर्यंत वापरलेल्या नाहीत, यांना काय म्हणायचं. मग अशा ज्या संख्या आहेत त्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवता येतील का, तर या संख्या सुद्धा आपल्याला संख्या रेषेवर दाखवता येतात. म्हणजे आपण गेल्या वर्षी जशी नैसर्गिक संख्यांची संख्या रेषा पाहिली कशी होती बघा, त्यामध्ये आपण काय करत होतो, एकक अंतर घेतो आणि प्रत्येक अंकावर 1, म्हणजे इथं समजा 1 लिहिलं, इथं 2 लिहिलं, इथं 3 लिहिलं असं. आता जर आपल्या ह्या संख्या दाखवल्या तर 4 पेक्षा 3 लहान आहे, 3 पेक्षा 2 लहान आहे, 2 पेक्षा 1 लहान आहे, त्याच्यापेक्षा लहान कोण आहे 0. आणि मग त्याच्या माग जर आपण गेलो तर त्याच्यापेक्षा लहान -1, -2 असं तुम्ही जर इकडं रेषा ही तुम्हाला पहिल्यापर्यंत आपण रेषा शिकलो, रेषा कशी असते, अमर्याद असते. जशी जशी रेषा वाढत जाईल तसे हे अंक तुमचे काय होत जातील, वाढत जातील. किती होतील ते अनंत होतील. मग या अशा संख्यांना काय म्हणायचं, ह्या ऋण संख्या किंवा शून्य धन. तर या संख्यांचा एक नवीन प्रकार आहे आणि तो प्रकार म्हणजेच पूर्णांक संख्या. मग पूर्णांक संख्या म्हणजे नक्की काय ते आपण आता पाहणार आहोत. पहिला प्रकार आहे पूर्णांक संख्या. कुणाला म्हणायचं पूर्णांक संख्या, तर सर्व धन संख्या, शून्य आणि सर्व ऋण संख्या या सर्वांनी मिळून जो एक संख्यांचा गट किंवा समूह तयार होतोय, या समूहाला किंवा या संख्यांच्या प्रकाराला आपण काय म्हणणार आहोत, पूर्णांक संख्या. म्हणजे यात काय काय असतात, धन संख्या असतात, त्याच्यानंतर शून्य असतो आणि त्याच्यानंतर ऋण संख्या असतात. म्हणजे धन संख्या म्हणजे कुठल्या, 1, 2, 3, 4 ते अनंत. ऋण संख्या कुठल्या, ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4 ते अनंत. आणि शून्य म्हणजे तुम्हाला माहितच आहे, शून्याला मात्र धनही चिन्ह नसतं आणि ऋणही चिन्ह नसतं, तो चिन्ह विरहित असलेला अंक आहे. मग आपल्याला व्याख्या काय सांगता येईल पूर्णांक संख्यांची, तर पूर्णांक संख्यांची व्याख्या आपली अशी आहे, धन संख्या, शून्य व ऋण संख्या मिळून संख्यांचा जो समूह तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, पूर्णांक संख्यांचा समूह म्हणतो. आणि मग आता आपल्या ह्या संख्या रेषेवर दाखवता येतील का, तर मग अशा आपण पाहिलंच आहे त्याचप्रमाणे दाखवता येईल. जर आपण एक रेषा काढली आणि जर आपण शून्य घेतला तर शून्याच्या इकडं आहे उजवी बाजू आणि शून्याच्या या बाजूला आहे डावी बाजू. मग आपण जर उजवीकडे गेलो तर शून्यापेक्षा मोठे अंक मिळतात, शून्यापेक्षा एक एक न जर मोठा होत गेला तर हा -1, हा -2, हा -3, हा -4. या पद्धतीने जेवढी रेषा तुमची जितक्या लांब जाईल तितके अंक वाढत जाणार आहेत. आणि इकडे जर आला तर तुम्ही ते शून्यापेक्षा लहान अंक मिळतात, हे शून्यापेक्षा मोठे, हे शून्यापेक्षा लहान. शून्यापेक्षा लहान 1 न लहान म्हणजे काय आलं, ऋण 1. 2 न लहान म्हणजे काय आलं, ऋण 2. पुन्हा काय आलं, ऋण 3. पुन्हा काय आलं, ऋण 4. या पद्धतीने इकडे जितकी तुमची रेषा जाईल तितके अनंत संख्या तुम्हाला याच्यापासून मिळतील. तर अशा प्रकारे हे 3 प्रकार आपण आहेत. पहिला म्हणजे नैसर्गिक संख्या, दुसरा म्हणजे पूर्ण संख्या आणि तिसरं म्हणजे पूर्णांक संख्या. हे जर आपण एकत्रित आकृतीच्या स्वरूपात पाहायचं म्हटलं तर बघा, पहिल्यांदा 1, 2, 3 ते अनंत म्हणजे त्याच्या पुढे किती संख्या येतील, या सगळ्यांचा जो समूह आहे या समूहाला आपण काय म्हणतो, नैसर्गिक संख्या. काय म्हणतो आपण, नैसर्गिक. याच्यामध्ये जर तुम्ही अजून कोणते अंक मिसळला, शून्य मिसळला तर वेगळा गट तयार होतोय बघा, शून्य आणि या सर्व धन संख्या.
शून्य आणि धन संख्या मिळून जो आहे तो काय असणार आहे, पूर्ण संख्यांचा संख्या समूह असणार आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही अजून ऋण संख्या मिसळल्या म्हणजे ऋण 1, ऋण 2, ऋण 3 किंवा ऋण 4, तर ह्या सगळ्या हे जे वर्तुळ या वर्तुळाच्या आत या आकृतीच्या आत ज्या संख्या कुठल्या कुठल्या संख्या आल्या, नैसर्गिक म्हणजे धन आल्या, नंतर शून्य आली, नंतर ऋण आल्या, या सगळ्यांना मिळून आपण काय म्हणतो, पूर्णांक संख्या म्हणतो. तर अशा प्रकारे फक्त या पाहिल्या तर या नैसर्गिक संख्या आहेत, शून्यासहित पाहिल्या तर पूर्ण आहेत, आणि ऋण संख्या सहित पाहिल्या तर या पूर्णांक संख्या आहेत. तर अशा प्रकारे पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं तुमच्या लक्षात आलं असेल. पुन्हा एकदा नीट लक्षात ठेवा, सर्व धन संख्या, शून्य आणि ऋण संख्या या सर्व संख्यांचा मिळून जो संख्या समूह तयार होतो, या समूहाला आपण काय म्हणणार आहोत, पूर्णांक संख्या. आता या पूर्णांक संख्यावर आधारित आपल्याला सराव संच 4 सोडवायचा आहे. तो आपण आता पाहूया, त्यातील उदाहरणे कशी सोडवायची आपण पाहणार आहोत. तर आता आपण पूर्णांक संख्येची व्याख्या काय आहे ती समजून घेतलेली आहे. आता आपण त्याच्यावर आधारित काही उदाहरणं सराव संच 4 मधली पाहणार आहोत. तर वेळ वाचवण्यासाठी मी प्रश्न अगोदरच लिहून ठेवलेत. तर बघा, सराव संच 4 मधला प्रश्न पहिला काय आहे. पहिल्या प्रश्नात असं सांगितलंय, खालील संख्यांचे धनसंख्या व ऋण संख्या असे वर्गीकरण करा. म्हणजे धनसंख्या वेगळ्या लिहायच्यात आपल्याला आणि ऋण संख्या यातल्या वेगळ्या लिहायच्यात. तर तुम्हाला यापूर्वी सांगितलंय की ज्याच्या सुरुवातीला वजा चिन्ह आहे त्याला आपण ऋण संख्या म्हणतो, आणि ज्याच्या सुरुवातीला चिन्हच नाही किंवा धन चिन्ह आहे त्यांना आपण काय म्हणतो, तर धनसंख्या म्हणतो. आता आपल्याला हे ओळखण्यासाठी, आपल्याला पटदिशी ओळखण्यासाठी आपण काय करूया, पहिल्यांदा ऋण संख्या कोणत्या आहेत त्या अगोदर यातल्या बाजूला काढूया. बघा, ज्यांना ज्यांना ऋण चिन्ह आहे, बघा इथं एक आहे ऋण संख्या, ज्याच्या सुरुवातीला हे वजा चिन्ह आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, ऋण संख्या. इथं वजा 5 एक मला सापडली, वजा 2 ऋण आहे, त्याच्यानंतर वजा 49 हिला आपल्याला ऋण म्हणता येईल, त्यानंतर वजा 37 हिला सुद्धा आपल्याला ऋण संख्या म्हणता येईल. याच पद्धतीने बघा, अजून इथं ऋण 25 आहे, ही एक ऋण संख्या आहे. त्याच्यानंतर वजा 4 ही एक ऋण संख्या आहे, आणि वजा 12 ही सुद्धा ऋण संख्या आहे. आता ह्या ऋण संख्या वाचताना तुम्ही वजा चिन्ह म्हणजे वजा 37 असं वाचलं तरी बरोबर आहे, आणि ऋण 37 वाचलं तरी बरोबर आहे. म्हणजे वजा शब्द वापरू शकता किंवा ऋण शब्द वापरू शकता. तर ज्या ऋण संख्या होत्या त्यांना आपण गोल केलेत. आता ज्या उर्वरित सगळ्या आहेत त्या कसल्या राहिल्या, धन. यामध्ये बघा, इथं धन चिन्ह आहे, इथं धन चिन्ह आहे, इथं धन चिन्ह आहे. परंतु जर तुम्ही निरीक्षण केलं तर 7, 19, 27 आणि 5 यांना कोणतंच चिन्ह नाही. पण इथून पुढे तुम्ही कायम लक्षात ठेवायचं की ज्या संख्येच्या अगोदर कोणतंही चिन्ह नसेल ती नेहमी धनसंख्याच असते. कारण धनसंख्येला धनचिन्ह लिहिलं तरी सुद्धा चालतं आणि नाही लिहिलं तरी चालतं. व्यवहारात आपण प्रत्येक वेळी हे धनचिन्ह इथून पुढे लिहित नाही, परंतु धनचिन्ह नसेल तरी सुद्धा ती धनसंख्याच आहे, हे तुम्ही कायम लक्षात ठेवायचे आहे. मग आता आपण धनसंख्या लिहूया. पहिली धनसंख्या कोणती आहे बघा, धन 4, त्याच्यानंतर आहे 7, त्याच्यानंतर आहे धन 26, त्याच्यानंतर आहे 19, 19 नंतर आहे बघा धन 8, त्याच्यानंतर आहे आपली 5, त्याच्यानंतर आहे 27. तर अशा आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 संख्या याच्यात काय मिळाल्या, धन मिळाल्या. आणि ऋण संख्या कोणत्या आहे त्याला आपण अगोदरच गोल केले. बघा, पहिली ऋण संख्या कुठली आहे, ऋण 5 किंवा वजा 5, त्याच्यानंतर ऋण 2 किंवा वजा 2, त्याच्यानंतर ऋण 49, त्याच्यानंतर ऋण 37, त्याच्यानंतर ऋण 25 आणि शेवटी ऋण 4 आणि ऋण 12. तर अशा पद्धतीने दिलेल्या संख्येचं आपण धनसंख्या आणि ऋण संख्या यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. आता प्रश्न दुसरा बघूया काय आहे. प्रश्न दुसऱ्यात काय सांगितलंय, खाली काही शहरांचे तापमान दिलेले आहे, चिन्हांचा वापर करा आणि त्यावरून त्यांचे लेखन करा. म्हणजे आता इथं तापमान आपल्याला शब्दामध्ये दिले, ते चिन्हयुक्त लिहायचे. कोणतं कोणतं स्थान आहे बघा,
स्थान आणि तापमान दिले. सिमलाचं जे तापमान आहे ते 0° खाली 7° सेल्सिअस आहे. लेहचं 0° खाली 12° सेल्सिअस आहे. दिल्लीचं 0° वर आहे 22° सेल्सिअस. आणि नागपूरमध्ये तर 0च्या वर 31° आहे, म्हणजे जास्त तापमान आहे. आता तुम्हाला माहिती आहे 0च्या खाली म्हणजे काय असतं, 0पेक्षा लहान संख्या कमी म्हणजे ऋण संख्या येणार आहे. आणि 0च्या वर म्हणजे 0पेक्षा जास्त म्हणजे कसली येणार आहे, धन येणार आहे. म्हणजे जिथं खाली शब्द आहे तिथं आपल्याला ऋण चिन्ह घ्यावं लागेल, जिथं वर शब्द आहे तिथं आपल्याला धन चिन्ह घ्यावं लागेल. मग 0° खाली 7 म्हणजेच काय आलं, ऋण 7° सेल्सिअस असेच उत्तर येईल. याचं लेखन कसं करता येईल, लेहचं 0° खाली 12° सेल्सिअस म्हणजे काय येणार, ऋण 12° सेल्सिअस. आणि 0च्या वर, वर म्हणजे जास्त म्हणजे धन आलं बघा, म्हणजे इथं काय येणार आहे, धन 22° सेल्सिअस. आता आपल्याला त्यांनी सांगितलं चिन्हांचा वापर करून लेखन करा, म्हणून आपण हे धन चिन्ह लिहितोय. अन्यथा धन चिन्ह नाही लिहिले तरी तिथं तापमान कसं असणार आहे, धन तापमान असणार आहे. आणि इथं काय असणार आहे, 0° वर 31° सेल्सिअस म्हणजे धन 31° सेल्सिअस. अशा प्रकारे दुसरा प्रश्न संपला आपला. आता तिसरा प्रश्न बघूया. तिसऱ्या प्रश्नात काय सांगितलंय, खाली दिलेल्या उदाहरणातील संख्या चिन्हांचा उपयोग करा आणि मग लिहा. आता आपल्याला काय करायचे बघा, दिलेली माहिती चिन्हात लिहायची आहे. पहिलं उदाहरण काय आहे, एक पाणबुडी समुद्र सपाटीपासून 512 मीटर अंतर खोलीवर म्हणजे खाली आहे बघा, खोली म्हणजे खाली. आता समुद्र सपाटीपासून खोली किती खोली आहे, 512 म्हणजे 0च्या खाली जायचे आपल्याला. म्हणजे आपल्याला चिन्ह कुठलं घ्यावं लागेल, खाली म्हणल्यानंतर वजा घ्यावं लागेल, म्हणजे ऋण. म्हणजे काय येणार, ऋण 512 मीटर. काय येईल याचं उत्तर चिन्हामध्ये लेखन, ऋण 512 मीटर. दुसराकडे काय आहे बघा, हिमालयातील सर्वात उंच शिखर तुम्हाला माहिती आहे कोणतं आहे, माउंट एव्हरेस्ट. याची उंची जी आहे ती समुद्र सपाटीपासून 8848 मीटर आहे. आता उंची आहे म्हणजे समुद्र सपाटीपासून ते वर आहे, खाली आहे का नाही. खाली असेल तर आपण ऋण घेतो, वर असेल तर काय घेतो, धन. मग आता आपल्याला कुठलं चिन्ह येईल, धन चिन्ह येईल. कसले येणार हे, धन 8848 मीटर. तिसराकडे काय आहे बघा, जमिनीपासून 120 मीटर अंतरावर उडणारा पतंग. आता तुम्हाला माहिती आहे पतंग कुठे उडतो, वर उडतो का खाली उडतो, वरच उडणार आहे. म्हणजे याची उंची धन घ्यावी लागेल आपल्याला. ऋण म्हणजे खाली जाणार आहे का तो, नाही. मग इथं आपल्याला इथं काय घ्यावं लागेल, जमिनीपासून 120 मीटर अंतरावर उडणारा पतंग म्हणजे काय येणार आहे, धन 120 मीटर. आणि या तिसऱ्या प्रश्नामध्ये अजून एक चौथा आकडा आहे, तो जागा पूर्ण आहे म्हणून मी लिहिला नाही, पण मी तोंडी सांगतो. काय बघा, भुयार जमिनी खाली 2 मीटर खोल आहे. भुयार आहे कुठं आहे, जमिनीच्या